नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी असतील तर अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना महावितरणतर्फे SMS हा पाठवला जातो। तर हा SMS अशा प्रकारचा असतो मित्रांनो, यामध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज हा मंजूर करण्यात आला असून योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही रक्कम असेल 3 HPची, 5 HPची, 7.5 HPची ती भरणार रक्कम आपल्याला त्या मोबाईलमध्ये SMS द्वारे ही कळवली जाते आणि या रकमेचा ऑनलाईन भरणा कुसुमचं जे काही महावितरणचं जे काही बेनिफिशरी ॲप आहे या ॲपद्वारे आपल्याला त्या रकमेचा भरणा हा करावा लागतो। रकमेचा भरणा करण्यापूर्वी आपल्याला आपला जो काही सेल्फ सर्वे आहे म्हणजे स्वयं सर्वेक्षण हा शेतामध्ये जाऊन करावा लागतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही सेल्फ सर्वे आहे तर हा सेल्फ सर्वे हा कशा पद्धतीनं करायचा त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मोबाईलमध्ये आपल्या गुगल प्ले स्टोअरमध्ये आपल्याला इथे सर्चमध्ये महावितरण बेनिफिशरी असे टाईप करायचे आहे। असे टाईप केल्याच्यानंतर हे जे काही कुसुम बेनिफिशरीचं जे काही ॲप आहे महावितरणचे, हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तत्पूर्वी इन्स्टॉल करण्याच्या अगोदर आपल्याला इथे लोकेशन आपले मोबाईलमधले बंद असेल तर ते आपणास ऑन करायचे आहे। तर आपल्याला लोकेशन यामध्ये ऑन करून घ्यायचे आहे। त्यानंतर हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे। इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचे आहे। ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ही जी काही माहिती आहे ही माहिती आपण एकदा वाचून घ्या। तर मी इथे नेक्स्ट करतो। त्यानंतर आपल्याला येथे काही परमिशन ह्या मागितल्या जातील। तर आपल्याला इथे व्हाईल युजिंग द ॲप हे जे काही सुरुवातीचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत नेक्स्ट करायचे आहे। परत आपल्याला येथे परमिशन मागितली जात आहे। परत आपल्याला येथे व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचे आहे आणि येथे अलो या बटनावर क्लिक करायचे आहे। परत एकदा अलो या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे जो काही आपला मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर हा जो काही चौकोन दिसत आहे या चौकोनामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे आणि हा जो काही ॲरो दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर 6 अंकी OTP हा येईल। तो OTP आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला डॅशबोर्डमध्ये इंग्लिश आणि मराठी या 2 भाषा आपणास पाहायला मिळतील। तर मराठी ही भाषा आपणास निवडून घ्यायची आहे, कारण की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी भाषेचा आपल्याला अभिमानसुद्धा असला पाहिजे। तर मी मराठी ही भाषेमध्ये निवडून घेतो। त्यानंतर आपल्याला येथे अर्ज तपशील याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे लाभार्थ्याचा तपशील हा दाखवला जाईल। तर आपल्याला हा जो काही ॲरो दिसत आहे ह्या ॲरोवर एकदा क्लिक करायचे आहे, म्हणजेच हे जे काही पेज आहे हे रिफ्रेश होऊन जाईल। त्यानंतर आपणास येथे सर्वात खाली स्वयं सर्वेक्षण याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, सर्वेक्षण अहवालामध्ये आपणास ही माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे। तर यामध्ये सुरुवातीला नेटवर्क उपलब्ध आहे का असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। जर आपल्याकडे नेटवर्क उपलब्ध नसेल तर आपण नंतरही तो सर्वे अपलोड करू शकणार आहात। तर माझ्याकडे नेटवर्क उपलब्ध आहे तर मी इथे होय करतो। त्यानंतर आपल्याकडे कोणते नेटवर्क उपलब्ध आहे तर आपल्या मोबाईलमध्ये जे काही सिम कार्ड असतील त्यांची नावे यामध्ये दाखवली जातील आणि त्याला ऑटोमॅटिक असे क्लिक होऊन येईल। तर आपल्याला इथे ठीक आहे याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास इथे मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर पंप योजना मेडा कुसुंब योजना अंतर्गत लाभ घेतलेला नाही। तर मित्रांनो, यामध्ये आपणास नाही हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर आपणास येथे तुमचा सिंचन स्रोत आता इथे बोरवेल दाखवत आहे। तर आपण फॉर्म भरता वेळेस जे काही आपल्या शेतामध्ये बोरवेल असेल, विहीर असेल किंवा शेततलाव असेल, ज्याची आपण फॉर्म भरता वेळेस नोंद केलेली आहे तेच ऑप्शन आपणास येथे पाहायला मिळेल। तर इथे आपला सिंचन स्रोत बोरवेल आहे
तर इथे आपणास येथे होय करायचे आहे. त्यानंतर तुमच्या नावावर AG वीज कनेक्शन आहे का, तर मित्रांनो आपणास येथे नाही हे ऑप्शन यामध्ये निवडून घ्यायचे आहे. तर आपणास यामध्ये नंबर 2 आणि नंबर 4चे जे ऑप्शन आहे यामध्ये नाही हेच निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली इथे अपलोड साईट फोटो, तर इथे आपण पाहू शकतात की वास्तविक पंप साईट स्थानावर फोटो क्लिक केला पाहिजे, अन्यथा तुमचा फॉर्म हा नाकारला जाईल. तर यामध्ये आपणास 3 फोटो हे घ्यायचे आहे. तर यामध्ये सुरुवातीस सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो, त्यानंतर सिंचन स्रोत फोटो, त्यानंतर आपणास आपल्या जमिनीचा जो काही फोटो आहे तो फोटो आपणास यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिंचन स्रोतासह लाभार्थ्याचा फोटो याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या फोनचा कॅमेरा ओपन होईल. तर आपल्याला अशा प्रकारे फोटो हा घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो घेतल्याच्यानंतर आपल्याला येथे ओके करायचे आहे. त्यानंतर हा जो काही फोटो आहे हा फोटो आपल्याला अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप केल्याच्यानंतर आपल्याला सिंचन स्रोत फोटो याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा फोटो हा काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्याच्यानंतर इथे ओके करायचे आहे. इथे ओके केल्याच्यानंतर आपल्याला हा पण फोटो अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे. तर वरती क्रॉप या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर हा फोटो अशा प्रकारे क्रॉप होईल. त्यानंतर आपल्याला इथे जमिनीचा फोटो याच्यावर क्लिक करायचे आहे आणि आपल्या जमिनीचा फोटो यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे. त्यानंतर इथे खाली ओके करायचे आहे आणि हा पण फोटो आपल्याला अशा प्रकारे येथे क्रॉप करून घ्यायचा आहे. क्रॉप केल्याच्यानंतर आपल्याला येथे खाली आपण पाहू शकतात की येथे सही करा या बटनावर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे आणि त्या लाभार्थीची सही आपल्याला या बॉक्समध्ये करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये सही करू शकतात. जर ही सही आपल्याला बरी वाटली नाही तर आपण दुसरी पण सही यामध्ये करू शकतात. तर ते साप या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण सही केल्याच्यानंतर जतन करा या बटनावर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे प्रस्तुत करणे याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर डेटा यशस्वीरित्या दाखल केला तर आपल्याला येथे ठीक आहे याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे पेज रिफ्रेश करायचे आहे आणि इथे आपण पाहू शकता की इथे काही टायमिंग इथे आपल्याला वरती दाखवला जात आहे. तर आपण इथे स्वतःचं सर्वेक्षण हे अपलोड करा याच्यावर एकदा क्लिक करायचे आहे. तर आपल्याला परत हा जो काही सर्वेक्षण अहवाल आहे परत आपल्याला यामध्ये परत बॅक यायचे आहे आणि आपल्याला हे जे काही सेकंद आहे हे सेकंद पूर्ण होऊन द्यायचे आहे. हे सेकंद पूर्ण झाल्याच्यानंतर आपला जो काही सेल्फ सर्वे आहे हा सेल्फ सर्वे इथे अपलोड झालेला आहे आणि इथे पैसे भरा हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपला जो काही सेल्फ सर्वे आहे हा सेल्फ सर्वे हा करून घ्यायचा आहे. यामध्ये जर आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये टाका. तर या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाचा भरणा हा कशा पद्धतीने करायचा त्याची माहितीही बघणार आहोत. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.